नोकरी म्हटली की सेल्फ आलीच, मग ती कुठलीही नोकरी असो त्यामध्ये त्या व्यक्तीला कधी ना कधी निवृत्त व्हावेच लागते। अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती दिवस होय। त्यानंतर आयुष्याची दुसरी सुरुवात झालेली असते। संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील भाऊसाहेब अनाजी वाकचौरे हे एडीसीसी बँकेत नोकरी करत असताना नुकतेच सेव्ह झाले। जोर्वे येथे लोणारी मंगल कार्यालयात भाऊसाहेब वाकचौरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी भप गोरखगिरी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला। भाऊसाहेब वाकचौरे यांनी जवळपास 41 वर्ष बँकेत नोकरी केली। ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले। वाकचौरे यांनी एडीसीसी बँक मार्केट यार्ड शाखेत नोकरीला सुरुवात केली। कनोली, कनकापूर, तळेगाव, संगमनेर शहर अशा अनेक ठिकाणी त्यांनी आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला। मार्केट यार्ड शाखेत कामाची सुरुवात केली त्या ठिकाणी त्यांची सेवा समाप्त झाली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा दुर्गाताई तुंबे, जयश्रीताई थोरात, रसखेब वरपे, सीताराम वरपे, भप गोरखगिरी महाराज, भप थोरात महाराज, माणिक यादव, संपतराव थोरात, सोनवणे सर, रसखेब ननवरे, थोरात गुरुजी, कारभारी देवारे, एकनाथ खामकर, तात्यासाहेब सातपुते, अशोक थोरात, जावई तात्यासाहेब सातपुते, जावई विकास घोळ आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, एडीसीसी बँकेचे कर्मचारी, अधिकारी, ग्रामस्थ, नातेवाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवापूर्ती गौरव समारंभ पार पडला। यावेळी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला। तसेच नगराध्यक्ष दुर्गाताई तुंबे व एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सत्कारमूर्ती भाऊसाहेब वाकचौरे यांचा सपत्नीक सन्मान सत्कार करण्यात आला। आई सावित्रीबाई वाकचौरे, भाऊ अशोक वाकचौरे, रसखेब वाकचौरे, सूर्यभान वाकचौरे, दीपक वाकचौरे, मुलगा प्राध्यापक सचिन वाकचौरे, मुलगी सविता तात्यासाहेब सातपुते, मुलगी सुजाता विकास घोळ, सून कल्पना सचिन वाकचौरे यासह एडीसीसी बँकेचे कर्मचारी, अधिकारी, जोर्वे, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, विविध पदसिद्ध अधिकारी, मित्रमंडळी, पाहुणे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक थोरात यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू यादव सर यांनी केले तर आभार मानसी घोळ यांनी मांडले। माझे वडील म्हणजे श्री भाऊसाहेब अनाजी वाकचौरे, म्हणजे मी त्यांना दादा म्हणतो। मीच काय, आमचे सगळेच चुलते वगैरे सगळ्यांचे ते दादाच आहेत। आणि आज दादांचा हा रिटायरमेंटचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। त्याचबरोबर खरे तर दादा दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रिटायर झालेले होते, पण काही कारणास्तव हा कार्यक्रम थोडासा पुढे सरकावा लागला। त्याचबरोबर आमच्या दादांनी 41 वर्ष आणि 8 महिने इतकी एडीसीसी बँकेमध्ये सेवा केलेली आहे। दादांच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर तुम्हाला खरं तर आराम करण्याची व तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याची ही वेळ आलेली आहे। तुम्ही आयुष्यभर कठोर परिश्रम केले आणि आपल्या कुटुंबियांची म्हणजे आमच्या सर्वांची जबाबदारी सांभाळली आहे। तुमच्या या कष्टामुळेच आम्हाला चांगले शिक्षण तसेच आनंदी जीवन मिळाले आहे। तुमचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद व सहकार्य हेच आमच्या खरे यशाचे गुरुकिल्ले किंवा रहस्य म्हणता येईल। दादा, आता निवृत्ती झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ आहे तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याची, तुमच्या मित्रांना भेटण्याची, तसेच प्रवास करण्याची आणि आपल्या नातेवाईकांमध्ये फिरण्याची वेळ आलेली आहे। दादा, तुमच्या सर्व कष्टातून प्रेमाबद्दल आभार मानणे शब्दात तर शक्य नाही, पण तुमचा आदर्श समोर ठेवूनच मीही माझे जीवन जगेल ही आशा देतो आणि तुम्हाला या दिवशी शुभेच्छा। My grandfather. I think that the number of people present over here is related to a kind person. My grandfather. What should I talk about him? Kind, generous, loving, caring, and the best person. I think that it is a bittersweet moment to us to celebrate his years of hard work. I have learned many new things from him. We should find that the best person. I hope that today is the day to honor his achievements, success, and the happiest life ever.
best wishes of his life and the good moments of his life. At last but not the least, be happy in your life. Happy retirement, Dada. Thank you everyone. उशीर झाला, जरा काही कार्यक्रम करत करत तिथे पोहोचलेली आहे. पण वास्तविक परिवाराबरोबर थोरात परिवाराचं संबंध हे खूप खूप जुने आहेत. म्हणजे आजी आजोबांपासून हे दोन्ही परिवार बरोबर राहिलेले आहेत आणि आम्ही लहानाचे मोठे सुद्धा ह्यांच्या सर्वांबरोबर झालेलो आहोत. मी आज यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते सर. पण तुमचं काम अतिशय चांगलं आहे. 41 वर्ष आणि 8 महिने म्हणजे खूप मोठा काळ सेवेचा तुम्ही केलेला आहे आणि एवढा मोठा काळ मी कधी कोणाचा बघितला नाही. सेवापूर्ती सोहळ्याचं जाते तेव्हा 30-32 वर्षाचं ऐकून असतो. पण तुम्ही खूप मोठी सेवा ही आपल्या तालुक्याची केलेली आहे. वेगवेगळ्या शाखेमध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि नक्कीच तुमचं काम अतिशय चांगलं असल्यामुळे तुम्हाला एवढा मोठा काळ भेटलेला आहे. मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप सारे भाऊसाहेब वागचौरे हे बँकेतून 30 तारखेला रिटायर झालेले. ज्यावेळेस एखादा माणूस बँकेत किंवा कुठेही सर्व्हिसला आला तर रिटायरमेंटची तारीख ही ठरलेलीच असते. जॉईनिंगची तारीख ठरलेली नसते, पण रिटायरमेंटची तारीख ठरलेली असते. तर त्यानुसार वयाच्या 60व्या वर्षी भाऊसाहेब हे बँकेतून रिटायर झालेले. आता भाऊसाहेबबद्दल सांगायचं जास्त काही सगळ्यांनी ताईंनी तर सगळा त्यांचा परिवार सगळे नातेवाईक सगळे आपल्याला ताईंनी सांगितलेले, सगळे माहिती सांगलेली. मी फक्त बँकेपुरतच माहिती सांगतो की भाऊसाहेबांनी जे बँकेत काम केलेले अगदी ते मी इथे येण्यापासून तो बँकेत काम करत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावचा जावई असे परत दुसरी एक गोष्ट तो आमच्या गावचा जावई आणि जावई असल्यामुळे जावईचे आमचे चांगले संबंध असतात आणि त्याबद्दल आपण म्हणतो ते चांगलंच बोललं पाहिजे. परंतु तसं नाही, तो आहे चांगला, त्याच्यामुळे चांगला भाऊ झाला काही हरकतच नाही ना. त्याची कामाची पद्धत जी आहे की कुठलेही काम करताना प्रामाणिकपणे काम केलेले त्याने बँकेमध्ये जिथे जिथे गेला तिथे त्याने प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने काम केलेले. एखादा माणूस बँकेत लागल्यानंतर त्याला अनुभव नसतो, परंतु ज्यावेळेस तो अनुभव घेतो आणि अनुभव घेऊन बँकेची ती मालमत्ता तयार होते, आशेत तयार होते. परंतु ही आशेत तयार झालेली असेल ही एक दिवस बँकेतून निघून जाते, परंतु त्याला काही पर्याय नसतो. आणि असे प्रामाणिक माणसं आता आपण जर बघितलं तर अशा प्रामाणिकपणे काम करणारे फार कमी मंडळी. खरं तर मी असेल किंवा तिथले थोरात टीडीओ आहेत, टीकेवरचे बाकीचा भाऊसाहेब आहे किंवा आणखीन जेवढा स्टाफ असेल ह्या तालुक्यातला असेल तेवढा आदरणीय दादांच्या आशीर्वादाने खरं तर मी या बँकेमध्ये आलो. मी एमएससी बँकेत गेलो, ही या बँकेत आलेले. दादांनी जे आम्हाला आशीर्वाद दिले, जे प्रेम केले त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी सुद्धा आमदार साहेबांनी सुद्धा तेवढेच आम्हाला प्रेम दिलेलं आहे. आणि त्याचा परिपाक म्हणजे आम्ही कुठेही आज गेलो तर डगमगत नाही, कारण की आमच्या पाठीमाग ही मंडळी भक्कम होती. काही आणि डॉक्टर साहेब सुद्धा जिथे जिथे जातील तिथे नेहमी आमच्या पाठीमागे उभे राहतात. तसेच काहीतरी या गावच्या माहेरवासीने त्यांनी चांगले आशीर्वाद भाऊसाहेबला दिलेलेच आहेत. याच्यापेक्षा मी तर काही जास्त चांगले आशीर्वाद देऊ शकत नाही, कारण की त्या सिनियर आहेत. महाराज मंडळींनी चांगले आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं बँकेच्या सर्व अधिकारी स्टाफ आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं बँकेच्या संचालक मंडळानं मी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. नाव तेच होतं, त्यामुळे आम्ही त्या नावाने हाक न मारता त्याला आम्ही सगळे साहेबू म्हणत होतो. असं साहेबू आणि त्यांच्या म्हणलं तर त्याला एक आगळा वेगळाच आनंद असतो. सगळे ओळखीचे चेहरे असतात, सगळे जवळचे असतात. बरेच रस्त्यात माझे क्लासमेट पण आमच्याकडं आल्या आणि त्यानंतर स्वयंपाकाला थांबलेल्या होत्या, कारण सकाळी देवपूजा करून सुंदर साडी घालून डोक्यावर पदर आता कशा दिसतात तुम्ही पाहिल्या ना, आता अशा दिसतात म्हणजे त्या अजून म्हाताऱ्याच वाटत नाही. किती वर्षाचं झाले, आता इकडे रिटायर झाला साहेब तरी वाटत नाही. असं त्यांचा एक पेहराव असायचा आणि अतिशय स्वच्छता अतिशय सेवा आमची सर्वांची, आमच्या आजोबा आमच्या आई सर्वांची. आमच्या डिलिव्हरीमध्ये काय जे काम पडत ते आम्हाला खायला करून देणं सगळं सावित्री मामी आमच्या करायच्या. अशी आमची म्हणजे इतकी जवळची मामी आमची, आता मला सांगताना सुद्धा भरून येतं. आणि
खरं तर मीराबाई म्हणजे आमची खूप लाडकी आमची मैत्रीण, आम्ही बरोबरची. मला दिलं दाडाला, तिला दिलं दाडाला, अजून एक दिली दाडाला, अशा इतक्याने आम्ही दाडाला गेलो. तर असा गमतीचा भाग सोडला. मीरा म्हणजे खूप व्यवस्थित काम, तिचं खूप शांत. आमची हिराबाई होती थोडी तापड, पण तिचाही संसार मुंबईला आहे, विक्रोळीला. तिचं मिस्टर एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तिचं सगळं चांगलं झालं. मीराबाईचं सुद्धा खूप चांगलं झालं. सातपुते परिवारामध्येच ती दिली, दुसरी सातपुते परिवारामध्ये दिली, मला तांबे परिवारात दिलं. तर असं आमचे खूप ऋणानुबंधाचं असं नातं आहे. मला दादा रोज दूध पाठवायचे साहेब बरोबर. साहेब न चुकता मला सकाळी दूध घेऊन यायचा आणि इतक्या शांतपणे कुठल्याही काही न करता तो दूध घेऊन यायचा. नंतर आमचा तानाजी घेऊन येत होता दोन्ही दूध. तर असं खूप असे नातं, लहानपणचं जे नातं असतं ते माणूस खरं तर कधीच विसरू शकत नाही. अशा आमच्या मामींनी त्या मुलांना घडवलं. कारण मामा अजिबात काहीच करत नव्हते. नंतर ते काय झालं त्यांना काय नाही, पण ते झोपूनच राहिले. ते आयुष्यभर झोपून राहिले. अजिबात काही कामाला ते कुठे जात नव्हते, फारसं व्यवसाय ते कुठला करत नव्हते. त्यामुळे मामींची ही मुलं छोटी, त्यांच्यावर जबाबदारी आली. मामींना मूल झालं का नाव ठेवायला मीच असायचे. हे दीपकचं नाव मीच ठेवलेलं आहे. म्हणलं चांगलं तुमचा उद्धार करेल तुमचा दीपक. असे झाले बाळा का नाव ठेवायचा कार्यक्रम एकच होता, असे नावं ठेवायचं. तर असं खूप खरं तर खूप असं नातं आमचं आहे. आणि मग दादांनी साहेबला ADCC बँकेमध्ये लावलं. त्यानंतर साहेबांनी आपल्या नामदार साहेबांनी खूप लक्ष या परिवाराकडं दिलं. अशोक सुद्धा आपल्याकडं आमच्या बाबांच्या सेवेला मळ्यामध्ये होता. अशा प्रकारचं एक असं खूप चांगलं नातं आमचं आहे. आणि आज त्यांचा आनंदाचा क्षण आहे. त्याच्या लग्नातही तिला अशी साडी मिळाली ती कधी मला माहित नाही, परंतु आता ते सेवानिवृत्त सोहळ्यानं जाते ना मी. इतक्या वर्षीची सेवा, आता लग्नाला किती, तेव्हा एवढं नव्हतं ना. माझा अख्खा बस्ता 1100 रुपयात झाला होता. आता 1100 रुपयाची साडी मिळत नाही. म्हणजे असं इतकं वातावरण, म्हणजे अशा याच्यातनं साधं सुधं असं आपलं सगळं जीवन होतं. यातनंच मामींनी खूप मुलांना घडवलं, खूप घडवलं. म्हणजे कधी त्यांनी कंटाळा केला नाही. अजूनही त्या तुडतुडीतच आहे, बारीकच आहे. आणि म्हणून आजचा हा सोनियाचा दिवस आमच्या मामींना पाहायला मिळाला, त्यांच्या कुटुंबियांना पाहायला मिळाला. मी भाऊसाहेब आणि त्याची मुलं सचिन हे सर्व मुलं मुली चांगल्या घरी दिलेले आहेत. त्यांचं आयुष्य हे अधिक चांगलं आरोग्यदायी सुखदायी जावो अशी मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, डॉक्टर जयाताई थोरात सर्वांकडनं मी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते, मनपूर्वक आशीर्वाद देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.